55 वर्ष झालेले आहे आणि मी स्वतः करतो ते 40 वर्ष काम करतो मी स्वतः. साधारणतः किती मूर्त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे? माझ्याकडे मूर्त्या 1000 ते 1100 मूर्त्या आहेत. ते 50 ते 60% मूर्त्या तयार झालेल्या. पीओपीच्या किमतीमध्ये 15 ते 20% मूर्तींची वाढ झालेली आहे. आणि मातीच्या गणपतीला एक प्रकारे डबल रेट आहे. म्हणजे एखादा गणपती पीओपीचा 1000 रुपयाला विकतो तर मातीच्या गणपतीची किंमत 2000 रुपये जाणार. पर्यावरणाच्या दृष्टीने मातीच्या मूर्ती चांगल्या आहेत. म्हणजे पाण्याला तर पाण्यामध्ये त्रास होत नाही, काय नाही, चांगलं होतं. पण ते लोकांना मूर्ती देऊ शकत नाही, पुरवू शकत नाही मूर्त्या मातीच्या. आज माझ्याकडे 1000-1100 मूर्त्या तर मी 500 मूर्त्या देऊ शकत नाही. पीओपीच्या मूर्तीला थोडं प्रोडक्शन लवकर होतं. आणि मातीचे गणपती बनवायचे झाले तर दिवसाला एक होतं. कधी कधी थोडी साईज मोठी असतं तर एक पण पुरं होत नाही. त्याच्यामुळे मग लोकांना पुरवठा करू शकत नाही. हो, 10% कारागीर उरलेले मेहनत असल्यामुळे. आणि जुन्या आत्ताचे कारागिरी हे पीओपीचं काम चालू झाल्यापासून तर पीओपीचंच काम, मूर्तिकार अशी मातीचे राहिलेत नाही. आणि माझं मूर्तीचे वर्षभर चालू असतो. आणि वर्षभरामध्ये माझ्याकडे कमीत कमी पहिले सुरुवातीला 3 कारागीर वर्ष असतात. नंतर पेंटिंग चालू झाली का आम्ही 8-9 जण असतो. बनवून मूर्त्या झालेल्या आहेत. आता पेंटिंग माझी 50 ते 60% झालेली आहे. तर गणपतीचे 2 ते 4 दिवस अगोदर मला तयार ठेवायच्या आहेत मूर्त्या. मागणी अशी आहे की दगडूशेठ पुण्याचा दगडूशेठ हलवाई, लालबाग राजा, शिल्पमूर्ती, जर्मन कोच, वर्धास्त अशा गणपतीला मागणी जास्त आहे. छोट्या जागेमध्ये व्यवसाय केला आहे पण जागा नसल्यामुळे व्यवसाय छोटा कमीच केला. मूर्तीचा धंदा 20% मी कमी केलेला आहे स्वतः. असे कित्येक धंद्यावाल्यांनी कमी केलेल्या आहे मूर्त्या. त्या जागावर मूर्त्या होतच नाही. त्याच्यासाठी सरकारने काय ते लक्ष द्यावे. येणारा सरकार किंवा आता चालायचं सध्या आहे तो सरकार पुढच्या धंद्यावाल्यांसाठी जातीने लक्ष द्यावे. काय नेमकी तुमची मागणी काय आहे? मागणी असेल कुठे जागा साईडला जिथं धंदा करता आजूबाजूला कुठं पडीत जागा असेल तिथं TMCला सांगून कुठं भाडे तत्वावरती जागा देण्याची त्यांना परमिशन हे करावं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुआवडेसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूपमध्ये शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रम राबवित साजरा केला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस. तर मूर्तिकार बाप्पांची मूर्ती बनवण्यात व्यस्त. पीओपी व माती महाग झाल्याने मूर्तींच्या किमतीत वाढ. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.